आपला आवाज कोकण 24 तास। चिपळूण तालुक्यातील दसपट्टी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव गावातील प्रसिद्ध आणि पुरातन देवस्थान चैत्र पौर्णिमेनिमित्त पार पडलेल्या वार्षिक जत्रोत्सवाला पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। श्री क्षेत्र टेरवचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी, कुलदैवत आदिमाया आदिशक्ती श्री भवानी देवी तसेच श्री कालकाई देवी या जागृत नवसाला पावणाऱ्या देवींमुळे हे देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमान जन्मोत्सवही रूढी परंपरेप्रमाणे साजरा करण्यात आला। सकाळी सूर्योदय झाल्यावर ब्राह्मण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले। दुपारी श्रीफळाच्या जोड्या अर्पण करून गाराणे घालण्यात आले। तसेच देवीचे देणे मागणे देऊन त्याचा आणि पावट्याच्या घुगऱ्याचा प्रसाद भाविकांना देण्यात आला। जत्रोत्सवात श्री सचिन सुरेशराव कदम, तळेवाडी, टेरव यांनी भवानी मातेस कानातील कुडी अर्पण केली, तर मुंबईतील भाजप नगरसेवक श्री रोहन राठोड यांनी नथ अर्पण केली। या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत रुपये 1,85,000 इतकी आहे। मंदिराची आकर्षक रंगरंगोटी आर्किटेक्ट श्री सतीश राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार श्री अमित पारकर, आकार आविष्कार इन्फ्रा मुंबई यांनी केली आहे। त्यामुळे मंदिर यात्रोत्सवासाठी अधिक देखण्या स्वरूपात सजले होते।
भाल्या उंच डोंगरात जत्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. घराघरात रांगोळ्या, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, खेळणी आणि बालकांसाठी जम्पिंग, मिकी माऊस, रिंग गेम आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी देवीला अर्पण केलेल्या साड्या, पासोडे आणि इतर वस्त्रांचा लिलाव पार पडला. रात्री कामथे आणि चिंचघरी येथील पालख्यांचे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत श्री क्षेत्र टेरव येथे आगमन झाले. त्यानंतर तिन्ही पालख्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालख्यांची भेट हा सोहळा भाविकांसाठी अत्यंत आकर्षणाचा ठरला. मंदिरात पालख्या स्थानापन्न झाल्यानंतर सोहळा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पूजा करून पालख्या आपल्या गावी रवाना झाल्या आणि जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. दरम्यान दसपटीने राम वरदायनी मंदिर दादर येथे कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जय भवानी क्रीडा मंडळ टेवच्या खेळाडूंचा मंदिरात सन्मान करण्यात आला. तसेच 5 एप्रिल रोजी धामनवणे रोड येथे जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शतकाच्या उंबरठ्यावर असलेला टेरवचा हा चैत्र पौर्णिमा जत्रोत्सव म्हणजे ग्रामस्थ, माहेरवाशिणी आणि चाकरमानी यांच्यासाठी आनंदाचा आणि एकत्र येण्याची पर्वणी ठरत असल्याचं चित्र यंदाही पाहायला मिळाले. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.